निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या पाठ्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. ह्या पाठ्यांवर पुढल्या आणि मागल्या अशा दोन्ही बाजूस लिहिले होते. ह्या पाठ्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणाला, हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे. मोशे छावणी जवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू आणि तो नाच तमाशा त्याने पाहिला तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाठ्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले आणि कुठून त्याचा चुरा केला. तो त्याने पाण्यावर टाकला आणि ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यायला लावले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, तू ह्या लोकांवर एवढा पाप भार लादला असे यांनी तुझे काय केले होते? अहरोन म्हणाला, माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको. ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे हे आपणाला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले की आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले आहे ते आम्हाला कळत नाही. मी त्यांना सांगितले, ज्यांच्या जवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले. ते मी अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांस म्हणाला, तुम्ही हे घोर पापकृत्य केले आहे. तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो. कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित मला करता येईल. मोशे परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पापकृत्य केले आहे. यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले. तरी आता तू त्यांच्या पापांची क्षमा करशील तर? न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. आता तू जा. स्थळाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पहा, माझा दूत तुझ्या पुढे चालेल. तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन. प्रभूचा शब्द.
देवाला धन्यवाद. मथै लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला, तो असा की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर इतर भाज्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले. त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही, ह्यासाठी की संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन. जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.